मराठी रसिक श्रोते हो, ग्रामीण कथांची मेजवानी यामध्ये आपले स्वागत आहे. कथा लेडीज टेलर, लेखक व अभिवाचक शरद जगधने. सुमारे 120 किलो वजन असणाऱ्या माझ्या सौभाग्यवतीने मागे भरतनाट्यमचे शिक्षण घेतले होते व त्यात ती निपुणी झाली आहे हे आपणास माहीतच आहे. आता तिने तर चक्क शिवणकला शिकण्यासाठी सरकारी शिवण क्लासमध्ये आपले नाव नोंदविले आहे. एक दिवस मी सायंकाळी ऑफिसमधून घरी आलो तेव्हा माझी पत्नी अगदीच लाडात येऊन चहा देते मला म्हणाली, अहो ऐकलं का, आजकाल किती महागाई वाढली आहे. तुमच्याही पगारात काही भागत नाही. मुलांचे शिक्षण, घरभाडे, आजार उपचार आणि तुम्ही तर किती ओढाताण करणार. म्हणून मी एक ठरवलंय, मी शिवणकाम शिकणार. दिवसाकाठी एक जरी ब्लाऊज शिवला तरी छापल्यासारखे 100 रुपये तयार. द्या टाळी. टाळीसाठी पुढे केलेल्या हाताकडे मी दुर्लक्ष केले आहे हे पाहताच ती पुढे सरसावून म्हणाली, सरकारतर्फे शिवण क्लासचे वर्ग चालणार आहेत आणि त्यासाठी मी सुद्धा माझे नाव नोंदविले आहे आणि त्याला खर्च फारसा येणार नाही. 500 रुपये क्लास फी आणि शिवणकामाचे साहित्य घेण्यासाठी 100-500 बस. यावर मी थोडा विचार केला की ही बोलते आहे ते काही चुकीचं नाही. महागाई वाढली, खर्च वाढला आणि पैशाची आवक काही वाढली नाही. चला, ही जरी शिलाई काम शिकली तर तेवढाच संसाराला हातभार लागेल. असा विचार करून मी कुठे जरा आश्वस्त होतो न होतो तोच सौ बोलले, अहो उद्या मला 1000 रुपये द्या. पेन्सिल, कागद, कात्री वगैरे घ्यायचे आहेत आणि फीचे पण 500 रुपये भरायचे आहेत. तेव्हा माझ्या उत्तराची वाट न पाहताच तिने खिशातून 1000 रुपये जवळजवळ मारलेच. दुसऱ्या दिवशी सायंकाळी मी ऑफिसमधून घरी येताच सौभाग्यवतीने माझ्यासमोर पेन्सिल, शिलाईचा कागद, कात्री, मेजर टेप, खडू इत्यादी साहित्य जसे फौजी आपले किट लेआउट कसे लावतात तसे लावून मोठ्या आविर्भावात म्हणाली, बघा, आजपासून माझ्या करिअरची सुरुवात होत आहे. मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. आणि जबरदस्ती तिने माझा हात आपल्या डोक्यावर ठेवून जबरदस्तीचा आशीर्वाद देखील मिळवला. दरम्यान रोजच संध्याकाळी मी घरी येतो न येतो तोच शिवण क्लासमध्ये जे जे काही शिकवलं गेलं असेल त्या बाबतीत सौ म्हणायची, आज क्लासमध्ये अमुक अमुक शिकवलं, हात शिलाई शिकवली, टीप टाकायला शिकवला, धाव दोरा टाकायला शिकवला, आमच्या मॅडम माझ्याच कामावर जाम खुश आहेत वगैरे वगैरे. असेच काही दिवस निघून गेल्यानंतर मी एक दिवस मुद्दामच विषय काढला, काय म्हणतोय तुझा शिवण क्लास? एकदम मस्त. अहो ऐका ना, आता आम्हाला उद्यापासून लहान मुलीचा फ्रॉक शिवायला देणार आहेत मॅडम, म्हणून आम्हाला लवकरच क्लासला बोलवलं आहे. तुम्ही ना मुलांना शाळेत पोचवूनच ऑफिसला जा, नाहीतर 2-4 दिवस दांडीच मारा ऑफिसला. सौच्या बोलण्यावर मी कपाळावर हातच मारून घेतला. मी दुसऱ्या दिवसापासून रोजच ऑफिसला उशिरा कामावर पोहोचू लागलो. दाढी सुद्धा करायला वेळ मिळेना. वाढलेल्या दाढीची खुटरं बघून बॉस कधी कधी एवढा बोंबट्या मारायचा की काही विचारू नका. मी मात्र बॉस समोर कसायाच्या दावणीला बांधलेला गायीसारखा गपगुमान उभा राहून ओरडा खायचो. घरातली कामं देखील मलाच करायला लागायची. कधी कधी क्लासवरून संध्याकाळी घरी आल्यावर बायको म्हणायची, बाई ग, खूप थकायला होतं मशीन चालवून. अहो ऐका ना, भात लावता का कुकरला जरा, आणि हातासरशी भाजी पण चिरून ठेवा, म्हणत ती बेडवर आडवी झाली की क्षणात घोरायला पण लागायची. मी पुढे काय बोलणार, निमूटपणे आपल्या कामाला लागायचो. माझ्या सौच्या शिवण क्लासचा मला अगदीच कंटाळा आला होता. आत्ताच कुठे 2च महिने झाले होते. डोके पार वैतागून गेले होते, पण सांगणार कोणाला. शारीरिक व मानसिक त्रासामुळे गेले 2 महिन्यापासून माझी प्रकृती अगदीच खालावल्याचे जाणवत होते. त्यात रोजच शिवणकामाचं साहित्य घेण्यासाठी म्हणून 100-200ला फोडणी लागत होती ती वेगळीच. त्यात भरीस भर म्हणून कालच एक 3000ची सेकंड हँड शिलाई मशीन देखील विकत आणली गेली होती.
शिलाई मशीन घरी आली म्हणून अख्ख्या चाळीत तिने 2 किलो पेढे वाटले होते. त्याचा भुर्दंड वेगळाच. माझ्या प्रकृतीप्रमाणे माझा भरलेला खिसा सुद्धा हळूहळू रोडावत चालला होता. असो, एक दिवस सायंकाळी क्लासवरून घरी आल्यावर सौ स्वतः शिवलेला लहान मुलीचा फ्रॉक दाखवत मला म्हणाली, अहो बघा ना, मी किती सुंदर फ्रॉक शिवलाय तो. तिच्या बोलण्यावर मी तो फ्रॉक हातात घेऊन तिला चिडवण्याच्या उद्देशानं म्हणालो, बघू बघू, वा वा, काय सुंदर गोधडी शिवलीस तू. माझी आजी देखील आमच्यासाठी अशाच सुंदर सुंदर गोधड्या शिवायची. माझे हे वाक्य संपते न संपते तोच माझी सौ माझ्यावर जाम भडकली. नाक फेंदारून माझ्या हातातून तो फ्रॉक जवळजवळ हिसकावून घेत गुरकावत बोलली, द्या इकडे तो फ्रॉक. तुम्हाला तर कधी बायकोचं कौतुकच करायचं माहित नाही. आणि काही कळायच्या आत तिने तो फ्रॉक सर 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 उसवून एका कोपऱ्यात फेकून दिला आणि मुसमुसतच बेडवर जाऊन झोपली. आता काय करायचं? मी पार भांबावून गेलो. ही एकदा रुसली म्हणजे 3-4 दिवस तिचा काही राग जात नाही याची मला पुरती कल्पना होती. मी तिला समजवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण व्यर्थ. मी निमूटपणे डाळ भात बनवला. सौला जेवायला उठवण्याचा लाख प्रयत्न केला, पण ती काही टसची मस झाली नाही. मुलांना जेवायला देऊन मीही 2 घास खाऊन घेतले. अंथरुणावर पडल्या पडल्या अचानक माझे लक्ष त्या कोपऱ्यात पडलेल्या उसवलेल्या फ्रॉककडे गेले. तो फ्रॉक मला जणू वाकुल्याच दाखवत असल्याचा भास झाला आणि अचानक मी एक निर्णय घेतला. आपणच तो उसवलेला फ्रॉक शिवला तर? मी ताडकन उठलो. मला शिलाई कामाची कोणतीही एबीसीडी नसताना 4 तासाच्या अथक प्रयत्नाने तो फ्रॉक शिवून व्यवस्थित घडी घालून रुसून झोपलेल्या सौच्या उशाजवळ ठेवून मी निर्धास्तपणे झोपी गेलो. मला सकाळी जाग आली ती माझ्या गालावर मोरपीस फिरणाऱ्या सौच्या काळ्याभोर केशसंभाराने. मी चकित होऊन डोळे उघडून पाहू लागलो. क्षणभर स्वप्नात असल्याचा भास झाला. माझी अशी केविलवाणी स्थिती बघून व मी त्या रात्री शिवलेल्या फ्रॉकवरून आपली लांब सडक बोटे फिरवत अधिकच लाडात येऊन सौ म्हणाली, अहो तुम्ही तर बाईंना अगदी हेच आहात. तुम्हाला एवढं चांगलं शिवायला येतं मला माहीतच नव्हतं. आता बघा, क्लासमध्ये एकीची कशी घमेंड उतरवते ती. त्यांना शिवायला येतं का? आणि हो, उठा लवकर, आज मी तुमच्या आवडीचा खास शिरा बनवलाय. ती बोलत होती आणि मी मात्र आपला आ वासून तिच्याकडे बघत होतो. सायंकाळी मी घरी आल्यावर सौ म्हणाली, अहो मी जो काल शिवलेला म्हणजे तुम्ही शिवलेला फ्रॉक सगळ्यांना खूपच आवडला. मॅडम तर तो फ्रॉक सगळ्या क्लासला दाखवत म्हणत होत्या, शिका शिका जरा त्या अनुराधा वहिनीचं सगळ्यांनी. किती सुंदर फ्रॉक शिवलाय त्यांनी. एक दिवस या अनुराधा वहिनी लेडीज स्पेशालिस्ट टेलर होणार. अहो, आणि ते ऐकून मी तर बाई हवेतच उडत होते. आणि हो, आज पण एक सॅम्पल दिले ब्लाऊजचं, ते बघा आणि शिवा कालच्यासारखं. मी पटकन गरम गरम स्वयंपाक तयार करते म्हणत सौ किचनमध्ये पळाली. अगं पण मी दमलोय खूप आज. पण माझं हे ऐकून घ्यायला सौ होतीच कुठे तिथे. मी बापडा गुपचूपणे ब्लाऊज शिवायला बसलो. मी आपणास इथे एक गोष्ट नमूद करतो की मी शिवणकामाचं कोणत्याही प्रकारचे कुठलेही कसलेही शिक्षण घेतले नाही. काल ही बया फुगून बसली होती म्हणून मी शिवण्याचा प्रयत्न केला होता एवढंच. पण असं कुठं लिहिलंय की तसा प्रयत्न सारखाच करावा म्हणून? कोणीतरी खूप सुंदर म्हटले आहे की ज्याला सहन करता येतं त्याला दुखवायलाच हवं का? असो, अखेर मी खूप मेहनत घेऊन तो ब्लाऊज शिवून 2 घास खाऊन रात्री 1 वाजता झोपी गेलो. असे आणखी 1-2 महिने निघून गेले. मी रोजच सौने आणलेला शिवण क्लासचा होमवर्क, जसे फ्रॉक शिवणे, बाळुते शिवणे, पेटिकोट शिवणे, ब्लाऊज शिवणे,
तसेच सौच्या क्लासमध्ये झालेल्या चुका दुरुस्त करणे इत्यादी करत असे. कालच त्याने एका पेंटरला 500 रुपये देऊन त्याच्याकडून सौ अनुराधा लेडीज स्पेशालिस्ट नावाचा बोर्ड लिहून चाळीतल्या कोपऱ्यावर येण्या जाणाऱ्यांना सहज दिसेल अशा ठिकाणी लटकून पण दिला. हळूहळू तिचा शिवणकलाचा कोर्स देखील पूर्ण झाला. शिवणकलाचं सर्टिफिकेट उद्या मिळणार होतं. पण आदल्या रात्री सौ रात्रभर काही झोपली नाही. जसं काही PhDचंच सर्टिफिकेट मिळणार होतं. सौ सकाळी 7 वाजताच क्लासच्या गेटवर हजर. क्लासचं गेट उघडलं 10 वाजता. सर्टिफिकेट हातात आल्याबरोबर ती किमान 10 वेळा तरी त्याच्या पाया पडली असेल. आकाशाकडे पाहत सौने देवाचे शतशः आभार मानले. सर्टिफिकेटच्या लॅमिनेशनसाठी 50 रुपये देखील खर्च केले. शिवाय लागल्यास हाताने 400 रुपये किलोप्रमाणे 1.5 किलो पेढे सुद्धा चाळीत वाटून टाकले. पण अपेक्षित असलेली एक साधी शिवण सुद्धा तिला आजपर्यंत जमली नाही हो, ती गोष्ट आलाहिता. परंतु शिवण क्लासचं कोणतेही शिक्षण न घेता मी मात्र शिवणकलेत एकदम पारंगत झालो. ऑफिसमधून घरी आल्यावर मला रोजच 1-2 ब्लाऊज शिवल्याशिवाय सुट्टीच नसे. आणि योगायोग असा, मी शिवलेला ब्लाऊज त्या गिऱ्हाईक बाईला एवढा व्यवस्थित आणि अंगाबरोबर बसायचा की ती बाई अजून 10 जणींना सांगून अनुराधा लेडीज टेलरचा प्रसार आणि प्रचार करायची. आणि त्यामुळे असं झालं, अनुराधा लेडीज टेलरकडे गिऱ्हाईकांचा आणि पर्यायाने माझ्यावर कामाचा अतिरिक्त भार वाढू लागला. दिवसभर ऑफिस आणि घरी आल्यावर कपडे शिवायचे एवढीच माझी दुनिया होती. एवढं असूनही मी कपडे शिवत असताना कधी कधी कोणी बाई अचानक घरात आली तर पटकन सौ माझ्यावर खेकसत म्हणायची, उठा, तुम्हाला किती वेळा सांगितलं की मशीनला हात लावत जाऊ नका म्हणून, बिघडेल ना ते. बघा ना ताई, यांना शिवायची मोठी हौस, येत नाही तर येऊन बसतात मशीनवर, मला शिवायला शिकव म्हणतात. मी कुठे त्यांना शिकवत बसणार. बरं ते जाऊ द्या, तुम्ही काय आणले शिवायला, द्या म्हणत जवळजवळ मला मशीनवरून हुसकावून लावत मोठ्या ऐटीत गळ्यात मेजर टेप लावून कपड्याचे माप घ्यायची. त्यात सुद्धा अनेक चुका असायच्या, त्या मी नंतर दुरुस्त करायचो. सणासुदीच्या दिवसात, लग्न सराईत कपडे शिवून शिवून माझा पार घामटा निघायचा. बॉस ऑफिसला दांडी मारू देईना आणि बायको घरी बसू देईना, अशी माझी गत झाली होती. असं वाटत होतं की कुणाच्या खांद्यावरचं ओझं कोण दुसरंच ओढत आहे. एक दिवस कुणाच्या तरी लग्नाच्या 10 ब्लाऊज पिसाचा गट्टा आणून पुढ्यात ठेवून बायको म्हणाली, जरा अर्जंट आहे, लग्नाचे कपडे आहेत, आज रात्रीत हे सगळे शिवून तयार ठेवा प्लीज. आणि माझ्या कोणत्याच उत्तराची वाट न पाहताच ती बेडरूम मध्ये जाऊन घोरायला पण लागली. रात्रभर आमच्या चाळीमध्ये फक्त माझ्या बायकोच्या घोरण्याचा आणि माझ्या शिवण यंत्राचाच आवाज येत होता. पहाटे 5 वाजता ते सगळे ब्लाऊज शिवून तयार झाले. थोडासा विरंगुळा म्हणून रेडिओ चालू केला आणि गाणं लागलं, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. जणू त्या गाण्याची शब्दरचना माझ्यासाठी रेखाटण्यात आली होती. कशी वाटली कथा? आवडली ना? आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अशाच उमासदार कथांचा आस्वाद घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.